महसूल मंत्री यांनी दिलेल्या तुकडेबंदीच्या स्पष्ट आदेशानुसारच दस्तऐवज नोंदणी करण्यात यावी अशी मागणी संबंधित नागरिक व संघटनांकडून करण्यात येत आहे. शासनानं घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली करत काही ठिकाणी नियमबाह्य पद्धतीनं दस्तऐवज नोंदणी होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तुकडेबंदी लागू असताना शासन आदेशाशिवाय कोणतीही नोंदणी होऊ नये, तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे. आता महसूल विभाग या प्रकरणात काय भूमिका घेतो आणि तुकडेबंदी आदेशाची अंमलबजावणी प्रत्यक्षात कितपत होते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. नोंदणी प्रक्रियेत गंभीर अनियमितता समोर येत असून शासनाच्या स्पष्ट मार्गदर्शक तत्वांची पायमल्ली करत तुकड्यांची नोंदणी केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. शासनानं दिलेल्या आदेशानुसारच दस्तऐवज नोंदणी व्हावी या मागणीसाठी एका शिष्टमंडळानं बुधवारी छत्रपती संभाजीनगर जिल्हा सहनिबंधक कार्यालयात धाव घेतली. या शिष्टमंडळानं सहनिबंधक वर्ग 1 विवेक गांगुर्डे यांची भेट घेऊन शासन आदेश लागू झाल्याशिवाय कोणतीही दस्तऐवज नोंदणीकृत करू नये अशी ठाम मागणी केली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही दुय्यम निबंधक कार्यालयामधील अधिकारी आपल्या मनमानी कारभारातून तसेच ठेकेदारांशी संगनमत करून नियमबाह्य दस्तऐवज नोंदणी करत असल्याचंही शिष्टमंडळानं निदर्शनास आणून दिलंय. सहनिबंधक वर्ग 1 विवेक गांगुर्डे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासनाच्या नियमांचं कठोर पालन करून स्पष्टबाबत सूचना दिल्या जातील. दरम्यान दुसऱ्या बाजूला इनामी स्वरूपाच्या तसेच शासनाची परवानगी नसताना विक्री करता येत नसलेल्या जमिनींचीही बेकायदेशीर विक्री झाल्याचे प्रकार समोर येत आहेत. या गंभीर बाबीमुळे संपूर्ण नोंदणी प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. आता शासन यावर काय कारवाई करते आणि नियमबाह्य दस्तऐवज नोंदणीला आळा बसतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.